अजित पवार दिल्लीला जाणार, महायुतीतील मुख्यमंत्री पदासंबंधातील घडामोडींना वेग. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. आणि गृह खातं विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात जे संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं. गृहमंत्रीपद सोडलं म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पडलं, संजय राऊतांचं मोठं विधान. एकनाथ शिंदेंनी शिवसेना आमदारांची बोलावली बैठक. बैठकीत काळजीवाहू मुख्यमंत्री शिवसेनेच्या आमदारांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती. भाजपमध्ये अंतर्गत घडामोडींना वेग. शपथविधीच्या तयारी संदर्भात आशिष शेलारांच्या नेतृत्वात महत्त्वाची बैठक. आमदार नगरसेवक राहणार उपस्थित. विधानसभेतल्या यशानंतर राष्ट्रवादीला वाढता पाठिंबा. उबाठाच्या अपूर्व हिरेंनी घेतली अजित पवारांची भेट, तर मानसिंग नाईक, राहुल जगतापांनीही घेतली दादांची भेट. पुण्यात आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवार राहणार उपस्थित. दुपारी 2:30 वाजता पक्ष कार्यालयात होणार बैठक. बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक. अंबादास दानवेंच्या उपस्थितीत संभाजीनगरच्या क्रांती चौकात आंदोलन. अवैध दारू विक्री विरोधात महिला आक्रमक. श्रीरामपुरात अवैध दारू विक्रेत्यांची दुकानं उद्ध्वस्त, तर वैजापुरामध्ये फोडल्या दारूच्या बाटल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहणार द साबरमती रिपोर्ट. नवी दिल्लीतल्या बालयोगी ऑडिटोरियममध्ये दुपारी 4 वाजता पाहणार चित्रपट. दिल्लीत पुन्हा शेतकऱ्यांचा एल्गार. हजारो आंदोलक दिल्लीत धडकणार. सीमेवर बंदोबस्त वाढवला. नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर. न्यूज 18 लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बुलेटिनची सुरुवात राजकीय घडामोडीनं करतोय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आझाद मैदानावर शपथविधी सोहळा मैदानाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेत. मोठी बातमी समोर येते. शपथविधी 5 तारखेला पार पडणार आहे आणि या पार्श्वभूमीवरती महायुतीच्या गोटामध्ये मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आलाय. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आझाद मैदानावरती शपथविधी सोहळा मैदानाची पाहणी करण्यासाठी पोहोचलेत. पुढे सुद्धा अशीच घडामोड. सागर बंगल्यावरती भाजप नेते दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. फडणवीसांच्या भेटीसाठी नेते दाखल झालेत. गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील सागरवरती दाखल झालेत. राहुल नार्वेकर देखील सागर बंगल्यावरती दाखल झाल्याचं वृत्त हाती आलंय. सागरवर सध्या गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर पोहोचले आहेत. मोठ्या प्रमाणात भाजपच्या गोटामध्ये हालचालींना वेग आलेला दिसतोय. विविध नेते हे सागर बंगल्यावरती दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं याआधी चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी ते पोहोचलेत. याच पार्श्वभूमीवरती आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांच्याकडून. तुषार, एकंदरीतच भाजपच्या आणि महायुतीच्या गोटामध्ये हालचालींना वेग आलेला आहे. मोठमोठे नेते सागर बंगल्यावरती दाखल व्हायला सुरुवात झाली आहे, तर बावनकुळे देखील आझाद मैदानाची पाहणी करतायत. गार्गी, आपण जर पाहिलं असेल तर 3 घडामोडी प्रामुख्याने घडताना पाहायला मिळतात. 72 तास फक्त शपथविधीसाठी शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे मुंबई भाजप अध्यक्षांची देखील बैठक आहे शपथविधी सोहळा मोठ्या दिमाखात पार पाडण्यासाठी. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आझाद मैदानामध्ये पोहोचलेले आहेत की नेमकं शपथविधी सोहळा कसा पार पाडणार आहे. तर तिसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासानी भाजपचे प्रमुख नेते गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, राहुल नार्वेकर ते देखील पोहोचले आहेत. त्यामुळे आज भाजपच्या अंतर्गत गोटामध्ये विविध ठिकाणी आपल्याला घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय. शपथविधीला शेवटचे 72 तास शिल्लक राहिलेले असताना मुंबई भाजप अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते यांची लगबग सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता सर्व भाजपच्या आमदारांना देखील या शपथविधी संदर्भातलं निमंत्रण जाणार आहे. त्याचप्रमाणे विशेष काय निमंत्रित पाहुणे बाहेरच्या राज्यातील देखील असणार आहेत. त्याचं देखील नियोजन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुंबई अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि प्रमुख नेते हे सर्व देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आल्याचं पाहायला मिळतंय. जी नक्कीच याकडे लक्ष असेल. अपडेट जाणून घेत राहू. प्रतिक्रिया देखील येतील त्यात सुद्धा पाहू. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.